संतोष देशमुख हत्याकांडामध्ये जेव्हापासून वाल्मिक कराड यांना आरोपी म्हणून करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती मकोका लागला तेव्हापासून पंकजा मुंडे यांनी टोटली या विषयावर किंवा वाल्मिक कराड यांच्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे। आणि त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10 पर्यंत बिझी असते, माझं काम चालू आहे कारण मी पर्यावरण मंत्री आहे। आणि त्यानंतर बारामतीमध्ये शरद पवार अजित पवार यांच्या समोर त्यांनी सांगितलं की मी बीडला बारामतीसारखं बनवणार। आणि त्याच पद्धतीने धनंजय मुंडे हेही परळीत 2 दिवस झाले जेव्हा मकोका लागला त्याच रात्री अजित पवारांची भेट घेऊन ते बीडला परळीमध्ये दाखल झाले आणि आज त्यांनी जनता दरबारही घेतला। परंतु या वाल्मिक कराड यांच्याबद्दल किंवा या केसबद्दल बोलण्यास त्यांनी सपशेल नकार दिलेला आहे। ते शांत आहेत, नेमकं काय घडतंय आणि नेमकं कशामुळे शांत आहेत त्याचे अर्थही निघतायत याचंच विश्लेषण आपण आता या व्हिडिओद्वारे करणार आहोत। तोपर्यंत सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा। जेव्हापासून वाल्मिक कराड यांची म्हणजे जवळीक ही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याशी जेव्हा आता राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले तेव्हा थोडी वाढली पंकजा मुंडे यांच्यासोबत आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत पहिल्यापासून होतीच। जेव्हा हत्याकांड प्रकरण झालं त्यानंतर आरोप झाले, ते हत्येच्या आरोपामध्ये वाल्मिक कराड नव्हते, त्यांनी सरेंडरही केलं। आणि जेव्हा धनंजय मुंडे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना मी आहे जवळचे आहेत माझे तर मी काय करणार अशा गोष्टी दिल्या आणि पडद्याआडून वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांचीच साथ मिळते हेच कुठेतरी वाल्मिक कराड यांना म्हणजे वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत असं सबस्पेल चर्चा ह्या सोशल मीडियावरती चालू होत्या। त्या संदर्भात मनोज जरांगे पाटील असू द्या किंवा बाकीचे जे सर्वपक्षीय आमदार नेते या सर्वांनी वेळोवेळी बोलले याबद्दल। परंतु आता जेव्हापासून मकोका लागलाय वाल्मिक कराड यांना, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा वाढली कारण धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यापासून वाल्मिक कराड यांच्याबरोबर असलेले संबंध बघता त्यांच्यावरही प्रेशर होतं की वाल्मिक कराड मुळे तुम्ही राजीनामा द्यावा। त्यावेळेस धनंजय मुंडे किंवा अजित पवार सहकारी असू द्या पूर्ण राजकीय वर्तुळात ही चर्चा होती की धनंजय मुंडे जेव्हा आरोपी सिद्ध होतील त्यावेळेस त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल। ह्या सगळं सुरू असताना ज्यावेळेस सीआयडी तपास पुढे आला, सीआयडी आणि पोलीसचा तपास, त्यामध्ये त्यांना धागेदोरे लागलेले आहेत। SITनेही वाल्मिक कराड यांना जामीन न मिळण्यासाठी कोर्टात म्हणजे उत्तर दिलेलं आहे याचिकेवरती। आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर मकोका आणि हत्येत त्यांना आरोपी म्हणून करण्यात आलेला आहे। ज्यावेळेस हे डिक्लेअर झालं अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची रात्री भेट झाली, एक 15-20 मिनिटं अर्धा तास चर्चा झाली आणि त्यानंतर ते परळीला आले। आणि परळीला निघाल्या राष्ट्रवादी काँग्रेस जे पक्ष आहे त्यांची बीड जिल्हा कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडनं। आणि त्यानंतर धनंजय मुंडे परळीत येऊन करणार काय ह्या संबंधी चर्चेला उधाण आलं होतं। काल दिवसभर ते अज्ञातवासात राहिले धनंजय मुंडे आणि त्यानंतर आज त्यांनी वैजनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन शंभू महाराजांचं त्यांनी आपला जनता दरबार चालू केला। याचाच अर्थ कुठंतरी वाल्मिक कराड यांना आता आरोप सिद्ध होण्याला वेळ आहे अजून, पण आरोपी करण्यात आलेला आहे। सो SIT यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील याचीच चुणूक लागल्यामुळे मे बी धनंजय मुंडे यांच्या म्हणजे राजीनाम्याची आता खूप म्हणजे मागणी होते कारण वाल्मिक कराडांना आरोपी करण्यात आलेला आहे। मग त्या वाल्मिक कराडच्या ह्या कडीपासून माझ्यापर्यंत राजकीय माझं काही नुकसान होऊ नये कारण मी आता कॅबिनेट मंत्री आहे आणि कॅबिनेट मंत्री वाल्मिक कराड यांच्यासोबत असल्यामुळे मला त्यांच्या आता राजीनाम्याची मागणीही खूप होते सर्व माध्यमांपासून आणि पक्षही कारवाई करू शकतो हे त्यांच्या ध्यानात आल्यामुळं त्यांनी सपसेल ह्या मेनली वाल्मिक कराड यांच्यापासून फारकत घेऊन म्हणजे त्यांच्याशी बोलणं टाळून आपण काम सुरू करतोय, आपलं फक्त जनता दरबाराच्या माध्यमातून आपण आपलं काम चालू आहे असं
ते दाखवतायत आणि असं दिसून येतंय. याचा अर्थ काय निघतोय हे तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मला तर असं वाटतंय की त्यांनी आता वाल्मिक कराड यांना दोष जोपर्यंत त्यांच्यावर आता कोर्टात पुरावे साबित होत नाही तोपर्यंत तरी ते धनंजय मुंडे या केसपासून लांब राहतील असं मला वाटतंय. आणि कारणही तसंच आहे, कारण पक्षाकडनंही त्यांच्या राजीनाम्याची कधी मागणी होऊ शकते. कारण आता आरोप ठेवलेले आहेत SITने, म्हणजे त्यांच्या हाती काही ना काही लागून वाल्मिक कराड यांची जेलवारी आणि यांचा पाय खोलात गेलेला आहे हेच आता प्रत्यक्षदर्शी दिसतंय प्रत्येकाला. त्यामुळेच मुंडे कुटुंबीय म्हणजे भाऊ बहीण दोघंही असू द्या, ते पंकजा मुंडे यांनी तर ऑलरेडी पहिल्यापासूनच लांब राहिलेल्या आहेत त्या या वाल्मिक कराड प्रकरणावरनं. सो धनंजय मुंडे यांनी कुठेतरी वाल्मिक कराड यांना म्हणजे ह्या केसबद्दल त्यांच्यापासून आता लांब राहून वाल्मिक कराड यांच्याबद्दल काही न बोलता आपले धागेदोरे उगाच मीडिया पुढे येऊन आणि त्यातनं आपल्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते किंवा आपल्याला कुठंतरी इश्यू येऊ शकतो, म्हणून ते आता परळीत जाऊन थांबलेत. कारण त्यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक होती त्यातही त्यांनी सहभाग नोंदवलेला नाहीये. सो प्रथमदर्शनी तर असंच वाटतंय की वाल्मिक कराड यांच्यावरती जेव्हापासून SITने मकोका लावलाय तेव्हापासून धनंजय मुंडे स्पेशली बाजूला झालेले आहेत. म्हणजे वाल्मिक कराड आणि माझे संबंध नाहीये अशा त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे का? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.